पुत्र ही पदवी फक्त माणसाच्याच अपत्याला आहे, इतरांना पुत्र म्हणत नाहीत. बघूया आपण. वाघाचं जे अपत्य असतं त्याला काय म्हणतात? तो छावा म्हणतात. बछडा म्हणतात का? बर. सिंहाचा जो असतो तो छावा, बरोबर. हरणीचं जे असतं ते पाडस, गाईचं असतं ते वासरू, बोला. कोंबडीचं असतं ते पिल्लू. आम्ही आमच्या पोरांना का पिल्लू म्हणतोय? थोडस डोकं वापरायला पाहिजे आपण. माझं पिल्लू, माझं पिल्लू. जेव्हा आम्ही पोरांना पिल्लू म्हणतो तेव्हा यातून एक सिद्ध करतो, एक तर मी कुत्री आहे किंवा कोंबडी आहे. आणि याचा बाप आता सोडा, कोणीतरी म्हणतोय म्हणून आपण म्हणतोय. माणसाच्या अपत्याला पिल्लू म्हणताच येणार नाही कधी. त्याला लेकरू म्हणा, त्याला बाळ म्हणा, माझं वासरू म्हणा, छान वाटेल. त्याला पिल्लू म्हणू नका. आणि शास्त्रीय नाव त्याचं पुत्र आहे. पण पुत्र नाव येतो कुणाला? ऐका. जीव तो वाक्य करणार, खूप गोड आहे. जीव तो वाक्य करणार. वशिष्ठ श्रुतीतील ही श्रुती म्हणा. क्षयाये भूरी भोजनात् गयायां पिंडदानश्च त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. मराठीत आहे का? आई वडील जिवंत असेपर्यंत त्यांच्या आज्ञेचं पालन करणं हे ज्याला करता आलं, पुत्रातलं एक लक्षण त्याच्यामध्ये आलं. आता किती जण पुत्र होऊ शकतात बघा. क्षयाये भूरी भोजनात्. आणि आई वडील गेल्यानंतर त्यांच्या प्रित्यर्थ, आई वडील गेल्यानंतर त्यांच्या प्रित्यर्थ और दूधिक म्हणतात. म्हणजे काय? अंत्यविधी, 10वा 13वा श्राद्ध. आणि आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करा, द्रव्यदान करा, काय काय तुम्हाला करता येईल. क्षयाये भूरी भोजनात. आलेल्या पाहुण्यांना भरपूर भोजन द्या. आणि पुढे का? गयायाम पिंडदानश्च. आणि एकदा तरी गयेला जाऊन आपल्या पितरांसाठी पिंडदान द्या. या 3 गोष्टी ज्यांनी केल्या, त्रिभी पुत्रस्य पुत्रता. या 3 गोष्टी एकत्रपणे जो करतो ना त्याला पुत्र म्हणा. आणि हे जर केलं नाही तर पुत्र 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 नाही तर काय म्हणा मग? पुत्र. आणि पुत्र म्हणजे कुठे? तो पुत्र कुठे? मग काय म्हणा त्याला? मग पिल्लू म्हणा. विठोला विठाला. श्राद्धाचा एक शेवटचा मुद्दा मांडतो आणि अभंगाकडे जाऊया आपण. आमचं संत वाङ्मय अतिशय प्रॅक्टिकल आहे. संतांनी जे सिद्धांत मांडले ते आपल्या रोजच्या जीवनातले मांडलेत. ना ते स्वर्गातले ना नरकातले विशेष, रोजच्या जगण्यातले आहेत ते. नाथ महाराजांनी श्राद्धाचा विचार एकनाथी भागवतामध्ये सांगितलाय. नंदुशेठ पारायण चालू आहे ना का बंद झालाय? चालू आहे. श्राद्धाचा विचार नाथ महाराजांनी इतका गोड केला, इतका गोड केला. ऐका, नाथ महाराज म्हणतात श्राद्ध कशाला म्हणावं? पिता स्वयमेव नारायण. हे नाथवाणी. माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण. ऐसे भावे ज्याचे भजन. सुपुत्र जान तो एक. सगळ्यांनी लक्ष द्यायचं. आई वडील जिवंत असताना वडिलांकडे पाहत असताना पोरांनी कसं पाहावं? मंदिरातला नारायण मला नंतर माहिती आहे, पण माझा खरा नारायण जर कोण असेल तर माझा बाप आहे. मंदिरातला देव नंतर, पण माझ्यासाठी खरा देव जर कोण असेल तर माझे वडील आहेत. गोड्या अहो, हे सांगितलं कोणी? हे सांगितलं आमच्या वेदांनी सांगितलंय. मातृदेव भव पितृदेव भव. पुढे सांगू का आपल्याला? नंतरच्या चित्रपटवाल्यांनी गाणे लिहिलेत, कविता लिहिल्यात, पण या सगळ्यांचा उदय संत वाङ्मयामधून आणि वेदातून बरं.
नंतर तुम्ही लिहिलं असेल आई माझे मायेचा सागर. तर लोकांना कळायला पाहिजे हे पण येतंय महाराजाला, काय येत नाही का काय करू. त्या शंकराच्या आचार्यासारखं पर काय प्रवेश करावा लागेल. बाबा आम्हाला हे येत आहे, पण याच्या पलीकडे बरंच कीर्तन राहिलंय. आई तुझ्या मूर्ती वाणी हे सगळं येतं मला. या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गे आई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत असता होतो जेव्हा ताना. जमलंय आता. अमृताहुनी गोड पाजिला शिपाना, परी त्या उपकाराची घरी गेल्यावर आता पहा. परी त्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. मुळसा आई माझी. अरे हे सगळं तुम्ही लिहिलंय बाबा, हे सगळं तुम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणून दाखवताय, पण याचा बेस काय आहे. लेकुराचे आवाज याच्यामध्ये यांना दाबायला नको, असं सगळ्यांना असं करा. शब्द कळून द्या लोकांना. तुकाराम महाराजांनी 450 वर्षापूर्वी आईची जी व्याख्या केली आहे, आधुनिक कवीने किती लिहू द्या, तुकाराम महाराजांच्या पासंगाला ते पुरणार नाही. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, किंवा वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळाची जाती. या जगामध्ये प्रेम करणारी माणसं अनेक असतील, पण काही स्वार्थ न ठेवता केवळ प्रेमासाठी प्रेम करणारी कोण असेल तर ती आई आहे. किती गोड आहे. स्वर बघू, स्वर बघा. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे. बोटामध्ये छोटासा काटा जरी रोटला तर तो कधी बाहेर निघेल, सल 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 करतो तो. पण 9 महिन्यापर्यंत पोटामध्ये त्या बाळाला वाहणारी ती आहे. आणि पोटी भार आहे, आणि मग जन्माला आल्यानंतर त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. म्हणून त्या मातेच्या बाबतीमध्ये कसा विचार असावा, नाथ महाराज म्हणतात. तिथून निघालो होतो आपण. माता, हे पेटीचा आवाज कमी करायचा, नॉर्मल. माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण. आईकडे पाहत असताना आई प्रत्यक्ष लक्ष्मी आहे. ऐसे भावी ज्याचे भजन सुपुत्र जाणतो एक. असं आई वडिलांचे भजन, भजन म्हणजे सेवा, असो जो करतोय ना त्याला पुत्र म्हणा. आणि पुढची ओवी गोड आहे, तेवढी द्यायची पुढे जायचं. मला सगळे नाही का. नाथ महाराज म्हणतात श्राद्ध मेल्यानंतर नाही, श्राद्धाची प्रक्रिया जिवंतपणे सुरू होते. ज्याच्या सेवेने सुखी पितर. वाढलाय तो थोडासा हे करा. ज्याच्या सेवेनं आई वडील सुखी झाले. आम्ही अशा पोराला जन्माला घातलं की ते पोरगे एवढं सात्विक आहे, ती मुलगी एवढी सात्विक आहे, आम्हाला असं वाटतं की त्यांना जन्माला घालून आम्ही धन्य झालो.
ज्याच्या सेवेने सुखी पितर तेच पितृतर्पण साचार. जिवंतपणे आपल्या सेवेने आपल्या वेळी जर खुश असेल, प्रसन्न असेल, नाथ महाराज म्हणतात खरं ते पितृतर्पण आहे. पुढे आहे का, जित्या अवज्ञा तो अनाचार. आणि जिवंतपणे आई वडील म्हणतात अरे बाळा इकडे, आमच्या म्हातारीला कामच नाही काय. अरे बंडू थोडं ऐक ना, अरे आमचं म्हातारं जे आहे ना सारखं कटकट करतात. पण म्हाताऱ्याने शांत व्हायला पाहिजे बरं का. म्हातारपणात होतं कटकट करा, हातातलं सगळं निघून जातात, शांत व्हायला पाहिजे. नाथ महाराज असं म्हणतात जित्या अवज्ञा. जिवंत असताना दोन शब्द धड बोलायचे नाही. खरं तर त्यांनी धड बोलण्यासाठी आपणही धड वागायचं. कारण असं आहे इथं क्रिया आणि प्रतिक्रिया होती. तुम्ही गोड बोलाल, प्रेम द्याल, तर पुढचा मनुष्य तुम्हाला नमस्कार करेल. आणि तुम्ही शिंगा दाखवाल, आम्ही शिंगा दाखवू, आता होते. पण आपल्याला प्रेम हवं असेल तर काय करा, प्रेम द्या. सन्मान द्या पाहिजे असेल तुम्हाला, सन्मान द्या. असं नाही होणार तुम्ही म्हशीसारखे सगळ्यांना शिंगा दाखवाल आणि लोक तुम्हाला प्रेम करेल, असं नाही होणार. प्रेम हवं असेल तर प्रेम द्यावं लागेल. विठाला जित्या अवज्ञा तो अनाचार. जिवंत असताना आई वडिलांचं काही एक मानायचं नाही. आणि पुढे आहे का, मेल्या श्राद्ध विचार तो लौकिक. आणि मग ते मेल्यानंतर श्राद्ध घातलं. श्राद्धाला खूप मोठा कीर्तनकार बोलवला. किती मोठा, जवळपास 50,000 देताल एवढा मोठा, म्हणजे त्याच्यावर ठरत आहे. मोठ्या गाडीमध्ये तो सेलिब्रिटी प्रमाणे आला, कुणाशी बोलला नाही. कीर्तन झाल्यानंतर पॉकेट इथंच घेताना इथूनच निघून गेला. मोठा कीर्तनकार बोलवला. पंगत तर एवढी मोठी केली की लोक म्हटले असं श्राद्ध झालंच नाही. नाथ महाराज म्हणतात जिवंतपणे दोन शब्द त्यांना गोड बोलला नाहीस आणि मेल्यानंतर एवढं मोठं श्राद्ध केलंय ना, त्या श्राद्धाचा संबंध श्राद्धाशी नाही, तो लोकाशी आहे. तुझी फक्त लाल करण्यासाठी केली ती, तू फक्त तुझं नाव करण्यासाठी केलं. आई वडिलाशी त्याचा काही संबंध नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात श्राद्ध हे मेल्यानंतर सुरू होत नाही, श्राद्ध हे जिवंतपणे सुरू होतं. की आई वडील जिवंत असतानाच तुमच्या सेवेनं ते तृप्त व्हावे आणि आपल्या सेवेने आई वडील जर तृप्त झाले, नाथ महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने ते श्राद्ध आहे.